प्रयागराज शहर 2025 मध्ये होणाऱ्या भव्य महाकुंभ मेळ्यासाठी सज्ज झालेलं आहे। उत्तर प्रदेश सरकारने म्हटलं आहे की 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत येणाऱ्या अंदाजे 40 ते 45 कोटी भाविकांच्या आध्यात्मिक आणि प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयारी वेगानं सुरू आहे। जगातील सर्वात मोठ्या धार्मिक संमेलनापैकी एक हा धार्मिक मेळावा म्हणजे भक्ती, परंपरा आणि सांप्रदायिकाचं दर्शन घडवून आणणार आहे। यात्रेकरूंच्या आगमनाच्या तयारीसाठी प्रयागराजमधील दुकानदार, विशेषतः संगम आणि मेळा भागात अनेक आवश्यक धार्मिक वस्तूंचा साठा करण्यात व्यस्त आहेत। यामध्ये पूजा साहित्य आणि भांडी, पंचांगापासून ते रुद्राक्ष आणि तुळशीच्या जपमाळ्या आणि पवित्र ग्रंथांपर्यंत सर्व काही वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे। नेपाळ, वाराणसी, मथुरा आणि वृंदावनसह देशभरातील विविध आध्यात्मिक केंद्रांमधून जत्रेदरम्यान विधी आणि पद्धतीसाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणल्या जात आहेत। या वस्तूंचं वैविध्यपूर्ण उत्पत्ती आणि सणाचे अखिल भारतीय स्वरूप ठळकपणे दर्शवते, ज्यामुळे उपखंडातील साहित्य आणि परंपरा एकत्र येतात। महाकुंभ मेळा हा एक केवळ आध्यात्मिक कार्यक्रम नाही, तर स्थानिक समुदायासाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक चालना देखील आहे। प्रयागराजमधील दुकानदार, व्यापारी आणि व्यावसायिक मालक या जत्रेची आतुरतेने वाट पाहत आहे। याकडे आर्थिक वाढीची मोठी संधी देखील उपलब्ध होते। लाखो भाविकांच्या आगमनामुळे विविध वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना फायदा होईल आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील। हॉटेल आणि रेस्टॉरंट पासून फूड स्टॉल आणि धार्मिक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांपर्यंत प्रत्येक क्षेत्र अभ्यासगतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे। मोठ्या मागणीच्या अपेक्षेने घाऊक विक्रेतेही या प्रसंगी मोठी तयारी करताना दिसत आहे। मालाचा साठा करत आहे। उत्तराखंड आणि नेपाळमधून आणलेली रुद्राक्ष जपमाळ, मथुरा, वृंदावन येथून आलेली तुळशीची जपमाळ आणि रोली आणि दिल्लीतील वाराणसी आणि पहाडगंज येथून चंदनाचं लाकूड मोठ्या प्रमाणात गोळा केलं जात आहे। महाकुंभची तयारी केवळ आर्थिक बाबींपुरतीच मर्यादित नसून ती आध्यात्मिक क्षेत्रातही विस्तारत आहे। पुजारी आणि भक्त धार्मिक विधी करण्यासाठी वाराणसीमध्ये छापलेली अक्षरं आणि पंचांग यासारख्या विशिष्ट धार्मिक वस्तू शोधतात। धार्मिक पुस्तकाची मागणीही वाढत आहे, ज्यामध्ये रामचरितमानस, भागवत गीता, शिवपुराण आणि भजन आरत्यांच्या संग्रहाला सर्वाधिक मागणी आहे। विशेषतः गीता प्रेस गोरखपूरच्या पुस्तकांना विशेष मागणी आहे। याशिवाय जत्रेला येणाऱ्या लोकांच्या धार्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी पितळ आणि तांब्यांच्या घंटा, दिवे आणि मूर्ती यांसारख्या वस्तू मुरादाबाद आणि वाराणसी येथून मोठ्या प्रमाणात मागवल्या जात आहे। महिनाभर चालवणाऱ्या कल्पवासात येणारे भाविक हवन साहित्य, आसने, गंगाजल, थाळी, कलश आणि इतर पूजा साहित्यांची मागणी करत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।